सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने देशभरात फिरवलेलं तरुणाईचं वारं आणि त्याने राजधानी दिल्लीत येत सत्तेला दिलेला धडका देशाने बघितला आणि त्यानंतर आता समाज माध्यमात विविध मुद्द्यांवरनं आवाज उठायला सुरुवात झाली। एका चळवळीने यात विशेष लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे RHA रिझर्वेशन हटाव आंदोलन। इंस्टाग्रामवरती या मोहिमेला जोरदार पाठिंबा मिळतो आणि लाखो फॉलोअर्स त्यांचे दिवसभरात वाढलेत। आरक्षणाविरोधात आलेली लाट असं याकडे पाहणारा एक वर्ग आहे, तसंच यामागे वेगळंच राजकारण शिस्त आहे असंही भाषांतर करणारा आणखीन एक वर्ग आहे। या सगळ्याला पार्श्वभूमी आहे सीजेपीच्या आंदोलनाची। प्रचंड यशस्वी झालेल्या सीजेपीच्या आंदोलनानंतर आता त्यामध्ये फूट पाडण्यासाठी हा रिझर्वेशन हटाव नावाचा चेंडू खेळला जातोय अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आणि त्यामध्ये तथ्य आहे का असं म्हणायचं का? नेमकं या आंदोलनामागचं राजकारण काय आहे आणि आरक्षण खरंच हटवायचं का? हटवायचं नसेल तर त्यामध्ये बदल घडवायची वेळ आली का? या सगळ्याची सांगोपांग चर्चा आपल्याला आज करायची आहे। आणि याविषयीच्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होतात भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत, आपल्यासोबत वंचितचे उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आहेत, आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अनघा घैसास मला दिसतात आणि काही वेळात RHAचे समर्थक प्रदीप नवले पाटील सुद्धा या चर्चेत येतील। मी सुरुवातीला जाईन हनुमंत पवार यांच्याकडे। हनुमंत पवार जी, हे RHA ही जी मूवमेंट आता आपल्याला सोशल मीडियावर दिसते, ग्राउंडवर कुठे त्यांचं आंदोलन किंवा काय असं दिसत नाहीये। सोशल मीडियावरची ही मूवमेंट आहे, मात्र त्याला मिळणारा पाठिंबा, त्यांचे सपोर्टर्स ज्या पद्धतीने हे आकडे वाढतायत, या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय? जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्याच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला। त्यानंतर कोणत्या गोष्टी घडतायत याच्याकडे बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात या गोष्टी नीट येतील। त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जची जी याचिका होती, जी आम्हाला वेळ नाही ऐकायला म्हणून बाजूला ठेवली होती, ती आज ऐकायला घेतली। उद्या त्याच्यावर सुनवाई होणार आहे। सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे आता विद्यार्थ्यांची गराणी ऐकायला तयार आहेत। हा एक सकारात्मक बदल आहे। सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार आहे, पण सरकारच्या पातळीवर आणि भारतीय जनता पक्षाच्या पातळीवर अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या अनपेक्षित आहेत त्या पण आज घडत आहेत। त्यातली पहिली गोष्ट अशी होती की धर्मेंद्र प्रधान यांना संसदेच्या गेटवर घेण्यासाठी भाजपाचे 50-55 खासदार आले, त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या, त्यांचा सत्कार केला, जसं काही ते ऑलिम्पिकचं मेडल जिंकून आलेले आहेत असं त्यांचा सत्कार केला। याचा निषेध करायला पाहिजे। दुसरी गोष्ट काय घडली, सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीवर सरकार चर्चा करायला तयार नाही। तिसरी गोष्ट काय घडते तर दिल्लीमध्ये आणि बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेतला म्हणून हॉस्टेलमध्ये घुसून, घरामध्ये घुसून विद्यार्थ्यांना सरकारकडून मारहाण करण्यात येते, चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येते, त्यांच्यावर FIR दाखल करण्यात येत आहे। आणि पाचवी गोष्ट अशी घडते की निशिकांत दुबे नावाचा एक अत्यंत वाचाळ असलेला खासदार संसदेमध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांना हटवायचं एक काहीतरी प्रस्ताव दाखल करण्याची बातमी येते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये आरक्षण हटाव मोहीम कोण चालवतं हे वेगळं सांगायची गरज नाही। सामाजिक न्यायाच्या बाजूने असलेले, संविधानाच्या बाजूने असलेले, संविधानामध्ये SC ST ला दिलेल्या आरक्षणाच्या बाजूने असलेले आणि नंतर OBCंना मंडल आयोगातून दिलेल्या आरक्षणाच्या बाजूने असलेले विद्यार्थी या आंदोलनामध्ये होते, जंतर मंतरवर होते। ज्या विद्यार्थी संघटना होते, जे कार्यकर्ते होते, जे सगळी मुलं तिथं गोळा झालेली होती, ती सगळी सामाजिक न्यायाच्या बाजूची आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या बाजूची आहेत। संविधानाचं प्रियांबल हातात घेऊन आंदोलन करणारी ही मुलं आरक्षणाच्या विरोधी असू शकत नाहीत। आरक्षण असलं पाहिजे आणि सामाजिक जोपर्यंत अन्याय अत्याचार आहेत तोपर्यंत सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवताय, सत्ताधारी याला फूस देत आहेत, भाजपवाले याला फूस देत आहेत। येते पुन्हा आपल्याकडे सिद्धार्थ मोकळे, सहमत आहात याच्याशी की तुमचं वेगळं मत आहे? नाही, निश्चितच हनुमंत पवार यांनी जे सांगितलंय ते सगळं चित्र खरंच आहे, या पद्धतीने चालू आहे आणि ही काही पहिली वेळ नाहीये। मुळात असं आतापर्यंत अनेकदा मोहिमा राबवल्या गेलेल्या आहेत, कुजबूज मोहिमेच्या माध्यमातून असेल किंवा ओपन विरोधाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून असेल। आरक्षण आणि आरक्षणाच्या नंतर संविधान या दोन्हीवरती घाव घालण्याचा, हे समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने RSS कडनं, भाजपाकडनं आणि त्यांच्या अलाइड असलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनाकडनं सुरू आहेत। आता सध्याची वेळ अशी आहे की भाजपला Gen Z सोबत डील करता येत नाहीये, त्यांना हाताळता येत नाहीये आणि अशा वेळेला जो Gen Zचा एक रोष या सगळ्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभा राहिलेला आहे, मग त्या Gen Z मध्ये कशी फूट पाडता येईल
याच्यासाठीची ही खेळी म्हणून त्यांनी पुढे केलेलं आहे. जी जेनझी आईबाप भाजपचे हिंदुत्ववादी कट्टर वोटर असताना त्यांची मुलं तिकडे जंतर मंतरवर जातात आणि भाजपच्या विरोधामध्ये नारेबाजी करतात. हे जे चित्र आहे हे यांना पटत नाहीये. आणि आता हे बदलवण्यासाठी काय करायचंय तर या मुलांमध्ये फूट कशी पाडायची, या आंदोलनाची, या युवक आंदोलनाची हवा कशी काढून घ्यायची, त्यासाठीची ही तरकीब त्यांनी लावलेली आहे. हा भाग एक. भाग दोन, या चर्चा वारंवार येतात का बरोबरती, म्हणजे आता सीजेपी हा मुद्दा झाला, त्याला हटवण्यासाठी येत असेल ठीक आहे, पण मुळात फक्त सीजेपी साठी हे येत नाहीये. ही मुळात इथल्या व्यवस्थेची मानसिकता आहे की आरक्षण नसलं पाहिजे. का नसलं पाहिजे? कारण खोल कुठेतरी जातीयवाद आतमध्ये रुजलेला आहे आणि तो जातीयवाद ज्या समतेनं इथं लोक नांदू पाहत आहेत, त्यांचे हक्काधिकार मिळवू पाहत आहेत, शिक्षणाच्या माध्यमातून व्यवस्थेत येऊ पाहत आहेत, व्यवस्था हातात घेत आहेत, त्याला विरोध आहे. आणि या विरोधाच्या मागचं माझं सगळ्यात महत्वाचं एक मुद्दा याच्यात आहे की हा सगळा जो काही विरोध उभा राहिलेला आहे याला कोण जबाबदार आहे? तर केवळ आत्ताचा सत्ताधारी जबाबदार नाहीये. 1990-91 मध्ये ज्यांनी खासगीकरण आणलं तो काँग्रेस तेव्हाचा सत्ताधारी हा सुद्धा जबाबदार आहे. एका बाजूला खासगीकरण आणून नोकऱ्यामधलं आरक्षण संपवून टाकलं, दुसऱ्या बाजूला त्यांच्यानंतर आलेला भाजपने तेच पुढे केलं, निर्गुंतवणूक मंत्रालय केलं. ह्या एकाच बाजूच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं यांचं सगळं चालू आहे. आणि आता ही जी काही आंदोलनं उभी राहत आहेत आरक्षणाच्या विरोधातली, याला ज्या पद्धतीने फूस दिली जाते त्यातून समाजात दुभंग करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. बरं, मला विनायक आंबेकरांकडे जायचं. आंबेकरजी, सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवलं जातं या सगळ्यात. त्यांना दुसरं काम काय? सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवणं एवढंच त्यांचं काम आहे. कारण लॉजिकली ते काही दुसरं बोलू शकत नाहीत ना, त्यामुळे फक्त सत्ताधाऱ्यांकडे ते बोट दाखवतात. भाजपने आल्यानंतर प्रत्येक घटकाचं कसं कल्याण केलंय हे त्या घटकातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. परंतु त्यामुळे अस्वस्थ झालेले हे लोक जे आहेत ते भाजपवरती खोटे आरोप करून, त्याला संघाशी जोडून आणि संघावरती खोटे आरोप करून त्या समाजामध्ये दुफळी करण्याचा प्रयत्न करतायत. यांना 400 सीट का पाहिजे, तर यांना घटना बदलायची असं खोटं नॅरेटिव्ह त्यांनी पसरवायचा प्रयत्न केला. ठीक आहे, तुम्ही त्यांचे आरोप रिफ्यूट केले, तुमचा मुद्दा लक्षात आला. आता ही जी मूव्हमेंट आहे, पूर्णपणे आरेचे, त्या आरेच्या बद्दल भाजपला काय वाटतं? आरेच्या बद्दल भाजपला काय वाटतं? भारतातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार भाजपला मान्य आहे. मगाशी एका वक्त्याने उल्लेख केला की भाजपच्या मंत्र्यांची मुलं ही या बाजूनी, आंदोलनाच्या बाजूनी गेली. ही जैन जी आहे त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे. माननीय मोहनराव भागवतांनी असं सांगितलंय की ते व्यक्त होत आहेत, त्यांना होऊ द्या, त्यांना समजून सांगा. त्यामुळे त्यांचा सुद्धा आम्ही आदर करतो. आज आपले आसामचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्यांना सांगितलंय की त्या मंत्र्याला दोषी धरू नका, त्याच्या मुलाला त्याचा अधिकार आहे मत मांडण्याचा. त्यामुळे भाजप प्रत्येकाच्या मताचा आदर करतं. त्याचप्रमाणे हे जे काही नवीन आंदोलन तुम्ही म्हणताय, खरं तर मी काही त्याच्याविषयी फार अभ्यास केला नाही किंवा मी कुठे पाहिलं नाही, परंतु त्याचाही आम्हाला आदर राहील. त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे. शेवटी संविधानाप्रमाणे हा देश चालेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून आरक्षण संपवण्याच्या मागणीचा तुम्ही आदर करताय का? भाजप त्याला बांधेल. एक मिनिट, आरक्षण संपवण्याच्या मागणीचा तुम्ही आदर करताय का? आरक्षण तुम्ही आता जे म्हणाला की आम्ही याही आंदोलनाचा आदर करतो, मत मांडायचा त्यांना अधिकार आहे असं मी स्पष्ट म्हटलो. जे तुम्ही बोलू शकता तस अजिबात नाही. प्रत्येकाच्या मताचा आदर आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्ही मंत्र्याच्या मुलांचं उदाहरण दिलं की त्यांनी या आंदोलनाच्या बाजूनी मत व्यक्त केलं, त्यांच्याही मताचा आदर आहे. आम्ही समजून सांगू. आता हे लोक पुढे आले, त्यांनी त्यांची म्हणणं मांडलं की आम्ही त्यांना वस्तुस्थिती समजून सांगू, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार त्यांना समजून सांगू आणि मग पुढे जाऊ आपण. ठीक आहे. अनघा घैसास आहेत. अनघाताई, या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? खरं सांगू का, जे सगळे लोक डॉक्टर आंबेडकरांचं नाव आदराने घेऊन एवढी सगळी चर्चा आणि आंदोलन पुढे नेत आहेत, मुळात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताचा आदर करता येतो का? डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः सांगितलं की एक एवढ्या वर्षांच्या पुढे, 10 ते 15 वर्षांच्या पुढे हे रिझर्वेशन राहू नये. मी कुठल्या मताची हा विषय वेगळा, पण मुळात या सगळ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मताचा आदर करता येतो का? तिथे त्यांना आंबेडकर साहेब आठवत नाहीत. आपल्या हे बाबासाहेबांचं कोड जे आहे त्याचा जरा संदर्भ द्याल का? त्यांचं मत आपण पूर्ण ऐकून घेऊया. तुम्हाला मी रिफ्यूट करायला पूर्ण वेळ देते. मी पूर्ण वेळ करायला देते. अनघाताई, तुमचा मुद्दा मांडा, थेट मुद्दा मांडा.
डॉक्टर आंबेडकरांनी जे सांगितलं होतं त्याचा आदरही लोक ठेवत नाहीत. दुसरी गोष्ट, आपण आपल्या मुलांना समजा सायकल शिकवताय, लहान मुलांना आई वडील मागणं सायकल धरतात, एका लिमिट नंतर आई वडील हात सोडून देतात. तो कशा करता सोडतात? त्या मुलावर प्रेम नसतं किंवा तो मुलगा पडावा म्हणून ते त्याच्याकरता सोडतात की तो आपला धडपडत का होईना पण तो सक्षम व्हावा आणि परत पुढच्या पिढ्यांना किंवा त्याला सुद्धा भविष्यात कुठला प्रॉब्लेम येऊ नये. असंच जर समाजातल्या प्रत्येक घटकाकडे बघितलं गेलं आणि त्याला सक्षम करण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्याकरता रिझर्वेशन काढायचं असेल तर ते आवश्यक. दुसरी गोष्ट, आपले मुख्यमंत्री होते बाबाजी भोसले, त्यांच्या मुलगी चंद्रकलाताई डावले, त्यांनी सुद्धा रिझर्वेशनचा फायदा घेतलेला आहे. याचा तुम्ही आता अभ्यास करा. त्याचे पुरावे इथे कॅमेऱ्यासमोर माझ्याकडे न मागता हे सत्य आहे हे तुम्ही शोधून काढा. तर चंद्रकलाताई डावल्यांनी सुद्धा रिझर्वेशन घेतलं होतं, हे योग्य आहे का? तर मला असं म्हणायचं की एका पिढीने जर रिझर्वेशनचा फायदा घेतलाय, जो त्यांना मिळायलाच हवा होता, जो त्यांचा अधिकार होता, तो मिळाल्यानंतर त्यांनी आपणहून सोडायला पाहिजे होतं की नाही? जसं गॅसची सबसिडी मोदीजींनी सोडण्याचं आवाहन केलं, आज करोडो लोकांनी गॅसची सबसिडी सोडली. तसं जर रिझर्वेशन पुढच्या पिढ्यांनी सोडावं असं आवाहन केलं तर ते सोडायची आपली तयारी आहे का? किती पिढ्या आपण रिझर्वेशन घेणार आहोत? आज देश स्वतंत्र होऊन 70 पेक्षा जास्त काळ झाला, 70 वर्ष उलटून गेली. आपण किती काळ त्या कुबड्या घेऊन जगणार आहोत? त्या कुबड्यांची सवय पुढच्या पिढ्यांना लागली तर पुढच्या पिढ्यांचं नुकसानच आहे. आणि ते एका पाल्याच्या दृष्टीने जर सगळ्या समाजाकडे बघितलं गेलं तर हळूहळू हे रिझर्वेशन जायला पाहिजे आणि सगळ्यांना समान अधिकार मिळायला हवा, बरं. या मताची मी नक्की आहे. ठीक आहे. आज सिद्धार्थ आपल्या मोकळे, आता बोला. देशाचे प्रधानमंत्री, ऐका, आपल्या देशाचे प्रधानमंत्री तेली समाजाचे आहेत, यातच सगळं येतं. आपल्या शेड्यूल ट्राईब समाजाचा राष्ट्रपती आहेत. अजून आपल्याला काय कुठे ऍक्सेप्टन्स पाहिजे मला सांगा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सिद्धार्थ मोकळे बोला. ताई, मला तुम्हाला म्हणजे ठीक आहे, विचारधारेवरती मी काही बोलत नाही, ते अगदी ओपन ते दिसतंय सगळं. मात्र माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही जे बाबासाहेबांचं अर्धवट कोटेशन सांगितलं ते पूर्ण करतो मी. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की राजकीय आरक्षण, विचारधारा आहे ही. ही आरक्षण विरोधी विचारधारा आहे. विचारधारा आहे ही आरक्षण विरोधी विचारधारा आहे. फक्त ऐकायची का? बाकीच्यांची ऐका ना, आरक्षण विरोधी विचारधारा आहे हे इतकंच सांगतोय मी तुमच्या बोलण्यात. आता तुमच्या बोलण्यावरती मी उत्तर देतो. तुम्ही जे 2 मुद्दे मांडलेत ना, पालकाच्या दृष्टीने बोलतेय आणि हो ना, एक पालक, आरक्षण विरोधी पालक असं म्हणून मी त्याच्याकडे बघतोय, हरकत नाही ना. आरक्षण विरोधी पालक असं बघतो मी त्याकडे. आता मुद्दा असा की बाबासाहेबांचं जे अर्धवट कोट सांगून तुम्ही कुबड्या वगैरे जे शब्द वापरले किंवा पहिल्या पिढीने घेतलं मग सोडायला पाहिजे होतं म्हणतात ना, तर बाबासाहेबांचं संविधान सभेतलं ते जे काही कोटेशन आहे ते राजकीय आरक्षणाच्या संदर्भात आहे. ते शिक्षणातल्या किंवा नोकरीतल्या आरक्षणाच्या संदर्भात नाही. शिक्षण किंवा नोकरीचं आरक्षण कधी संपलं पाहिजे तर ज्या वेळेला त्या आरक्षणामागचं कारण आहे, जो भेदभाव आहे तो संपेल तेव्हा संपलं पाहिजे. ऐका, आज या दलित समाजातल्या राजकीय लोकांच्या विविध स्वतःबद्दलच्या संकल्पनांनी तुम्ही आज रिझर्वेशन ठेवून उलट तुमच्या दलित समाजातल्या पुढच्या पिढ्यांना कुबड्या घेऊन जायला प्रवृत्त करताय. आज त्यांना सक्षम होण्याकरता आपण हातभार दिला पाहिजे. अगदी. आता त्याच्याकडे येतो. मला एक सांगा घनसासताई, तुम्ही जर आजारी असाल, ऐका ना, तुम्ही आजारी पडलात, डॉक्टरने तुम्हाला मेडिसिन दिलं तर 1 दिवस गोळी खाऊन तुम्ही थांबता का हो? असं म्हणता का आता 1 दिवस घेतली ना गोळी, मी परत कशाला घ्यायचं औषध दुसऱ्या दिवशी? ते आजार बरा होईपर्यंत तुम्ही औषध घेता. बेस्ट आहे का हे पण बघा ना. मला उत्तर द्या की तुम्ही आजारी असाल, डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं तर तुम्ही बरं होईपर्यंत औषध घेता की 1-2 दिवस घेतलं बस झाला? आता कशाला हवंय औषध? सारखं कशाला घ्यायला हवं? या औषधाच्या कुबड्या कशाला हव्यात? शरीराने स्वतः ते नीट करायला हवं असं म्हणता का? हा भारतीय समाज आजारी आहे. हा जातीच्या मनोरुग्णतेनं पिछाडलेला समाज आहे. जोपर्यंत जातीयवादाचा मनोरोग या समाजातून जात नाही तोपर्यंत औषध म्हणून लावलेलं जे एक मलमपट्टी म्हणून लावलेलं आरक्षणाचं एक शस्त्र आहे, अस्त्र आहे, ते आपल्याला काढता येणार नाही. नाहीतर हा समाज संपून जाईल. जसा पूर्वी आपण पारतंत्र्यात होतो ना तसं पुन्हा पारतंत्र्यात चालले जाऊ आपण. आरक्षणाने समाजात समता आणली, सगळ्यांना संधी दिली. अहो, मेरिटचं नाव करून आरक्षणाला कुबड्या म्हणून, आरक्षणाला नाव ठेवून मेरिटधारी म्हणून IIT सारख्या ठिकाणी जे तुम्ही SC ST OBC लोकांना प्रवेश मिळू दिला नाही. 80-85% तिथे सवर्ण आहेत, जनरल कॅटेगरीतले. काय दिवे लावलं? देशाला भिकारी करून ठेवलेलं आहे. आज प्रत्येक देशाच्या दारात जाऊन तंत्रज्ञानाची भीक मागतोय देश. कधी अमेरिकेसमोर हात पसर, कधी चीन समोर हात पसर, कधी फ्रान्स समोर हात पसर. का स्वतःच आपलं तंत्रज्ञान उभं राहिलं नाही? का तंत्रज्ञानात पुढे गेलो नाही? का भिका मागाव्या लागतात इतरांकडे? जर एक मिनिट
आपण विषयाकडे नम्रताताई, हे चुकीचं बोलताय. माझी एक छोटीशी नम्रताताई, query हे आहे. अतिशय चुकीचं बोलताय. सिद्धार्थ मुखर्जी, एक मिनिट. माझी एक छोटीशी query आहे. नम्रताताई, हे अतिशय चुकीचं बोलताय. सिद्धार्थजी एक मिनिट. आता तुम्ही डॉक्टरचं उदाहरण दिलं. आता हे RHA आणि हे सगळ्याचा मी सोशल मीडियावरती रिसर्च करत होते, कारण ही कॅम्पेन सगळी सोशल मीडियावरतीच आहे. एक रील माझ्या पाहण्यात आलं. अनफॉर्च्युनेटली मला ते डाउनलोड करता आलं नाही किंवा ते कुठल्या पेजवर आहे ते अनफॉर्च्युनेटली मी पाहू शकले नाही, पण मी त्याचं कंटेंट इथं शेअर करते आणि मी तो प्रश्न घेऊन येते. हनुमंत पवारजी, तुम्हाला हा प्रश्न असेल तर, तो जो रील करणारी ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचा असा दावा होता की नीटच्या विरोधात ज्या वेळेला आंदोलन उभं केलं त्यावेळेला नीटच्या विरोधात ज्यावेळेला आंदोलन उभं केलं की विकत पेपर घेऊन, रेडीमेड उत्तरपत्रिका घेऊन त्या नीट परीक्षेत पास होऊन डॉक्टर बनलेल्या लोकांकडे जर आम्ही गेलो तर आमच्या आरोग्याची गॅरंटी आम्ही काय देणार, असे डॉक्टर आम्हाला नको. अशाच वेळेला रिझर्वेशन घेऊन बनलेले डॉक्टर आमच्या काय कामाचे, अशी ती आर्ग्युमेंट त्या रीलमध्ये होती. हनुमंत पवारजी, अशी जर आर्ग्युमेंट ह्या आंदोलनासाठी होत असेल तर ही तुलना योग्य वाटते का? ह्या तुलनेकडे, ह्या आर्ग्युमेंटकडे कसं बघायचं? ही मुवमेंट चालवणारे जर अशी आर्ग्युमेंट करत असतील तर? नम्रताजी, मी अनघा गैसास मॅडमचं अभिनंदन करेन की त्यांनी मूलभूत विषयाला हात घातला. त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयीच्या मताचा तुम्ही आदर करता की नाही. तर त्यांना माझं सविनय सांगणं असं आहे की राजकीय आरक्षणाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं विधान आणि संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आर्टिकल 16 मध्ये नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणासाठीच्या आरक्षणामध्ये केलेलं विधान आणि तरतूद याचा गफलत अनघा गैसास मॅडम यांनी करू नये आणि ती करायला आपण कोणी पाठिंबाही देऊ नये. घटनेच्या 16 कलमामध्ये या सगळ्या बाबी आलेल्या आहेत. नोकऱ्या आणि शिक्षणातल्या आरक्षणाविषयीच्या त्या संविधानिक पद्धतीनं अजूनही आपण पूर्ण करू शकलेलो नाही. SC ST आणि नंतर OBC आरक्षण, नंतर काही ठिकाणी काही धरणं झाली असतील, काही सामाजिक उपक्रम झाले असतील तर त्याच्यामधल्या लोकांनाही आपण आरक्षण दिलेलं आहे, अपंगांनाही आपण आरक्षण दिलेलं आहे. असं सगळे मिळून आता भारतीय समाजाच्या 100 माणसांपैकी जवळपास 72 माणसं ही कुठल्या ना कुठल्या आरक्षित कॅटेगरीमध्ये लाभ घेतात. अनघा गैसास मॅडम ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात किंवा त्या ज्या जात समूहातून येतात किंवा मी ज्या जात समूहातून येतो त्यामध्येही EWS चे आरक्षण घेणारे माझे आणि अनघा गैसास मॅडमचे भाई बांधव लेकरं बाळा आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या तत्वाला कुबड्या म्हणण्याचा मी इथं जाहीर निषेध करतो. माझ्या लेकराला EWS चं आरक्षण गरजेचं आहे. अनघा गैसास मॅडमच्या लेकरांनाही कदाचित EWS चं आरक्षण गरजेचं असेल. EWS चं आरक्षण घेणाऱ्यांनी सामाजिक शिक्षणामध्ये आणि रोजगारामध्ये आरक्षण घेणाऱ्यांचा उपमर्द करू नये, अपमान करू नये आणि आरक्षणाला कुबड्या म्हणण्याचं, तेजोभंग करण्याचं काम करू नये. 1. 2. आरक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तेला धक्का लागतो तर हे आम्ही कधीच मोडून टाकलेलं आहे. हे विधान आता मध्ययुगीन काळामध्ये बोलण्यासारखं आहे. रिझर्वेशन कॅटेगरी मधून आलेल्या गुणवंतांनी ओपन कॅटेगरी मधून आलेल्या गुणवत्ताधारकांनी एवढीच गुणवत्ता सिद्ध केलेली विज्ञान तंत्रज्ञानामध्ये दिसेल, सामाजिक संशोधनामध्ये दिसेल आणि एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे त्याही मध्ययुगीन मानसिकतेतून आपण बाहेर आलं पाहिजे. मुद्दा काय की संविधानामध्ये असलेल्या आरक्षणाच्या मागणीचा आदर भाजपाचे प्रवक्ते ज्यावेळेस करतायत, असं संविधानामध्ये बोलण्याचा अधिकार दिलाय याचा अर्थ संविधानिक बाबींना विरोध करण्याचा अधिकार दिला नाही. राष्ट्रीय एकात्मता संविधानात सांगितली, त्याच्या विरोधात कोण बोलणार असेल तर भाजपवाले त्याचा आदर करणार आहेत का? कधीच करणार नाहीत, मला खात्री आहे. तसंच भाजपवाल्यांनी संविधानामध्ये असलेल्या आर्टिकल 16च्या विरोधात जर एखादी मोहीम उभी राहत असेल तर त्या मोहिमेचं स्वागत करता कामा नये. आणि संविधान बदलायची चर्चा अनघा गैसास मॅडमने म्हणले की कोणीतरी केली होती किंवा विनायक आंबेडकर म्हणाले, माफ करा शेवट करतो, विनायक आंबेडकर म्हणाले की संविधान बदलाची चर्चा विरोधक करतात. संविधान बदलाची चर्चा करणाऱ्या 19 खासदारांची विधानं सार्वजनिक माध्यमामध्ये उपस्थित आहेत. त्या 19 खासदारांना पुन्हा तिकीट दिलं, पुन्हा निवडून आणलं. त्यामुळे संविधानाविषयी भारतीय जनता पक्षाचं प्रेम सर्वश्रुत आहे. मला प्रदीप नवले पाटील दिसत आहेत. HRAचे जे आंदोलन आहे सोशल मीडियामध्ये त्याचे थेट समर्थक आहे, त्याचा त्यांनी दावा केलेला आहे. प्रदीपजी, आपली ही चर्चा सुरू आहे RHAच्या बाबतीत आणि तुम्ही थेट समर्थक आहात त्याचे. का तुम्हाला असं वाटतंय की आरक्षण हटवलं पाहिजे? मुळात विषय असा आहे की विद्यार्थी ज्या वेळेस आपण जे म्हणतोय की सामाजिक समतोल राखण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे, जातीवाद मिटवण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे, आपण ज्या पद्धतीने या गोष्टीला ठोसपणे मांडतो, पण सर्वात अगोदर शिक्षण घेताना मुलांना जाती व्यवस्थेनुसारच ऍडमिशन दिलं जातं हे आपण नाकारू शकत नाही. त्याला जात विचारली जाते, त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचं मनोबल कमी होत नाही का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये जो व्यक्ती येतो, जो विद्यार्थी येतो, त्याला वेगळा भेदभाव
आणि कॅटेगरीमध्ये ज्यांना आरक्षण आहे ऑलरेडी त्यांच्यासाठी वेगळ्या सगळ्या सुविधा असेल, म्हणजे ऍडमिशनची फीज असेल, त्यानंतर तुमची मेरिट असेल, ते सगळं वेगवेगळं असं भेदभाव का केला जातो? म्हणजे या देशातील सर्व विद्यार्थी जर देशाचे नागरिक आहेत, समान आहेत, आपण सर्व भारतीय एकमेकांची बंधू भगिनी आहे अशा प्रतिज्ञेत सांगतो, त्या पद्धतीने पालकांचं कर्तव्य जसं दोन्ही मुलांना समान वागणूक देण्याचं असतं, तसंच शासनाचं सरकारचं कर्तव्य आहे की सर्व समाजाच्या सर्व जातीच्या मुलांना समान आरक्षण असावं, समान संधी असाव्या. या ठिकाणी म्हणजे आपण आरक्षणातून सुदृढ झालेला असताना देखील आपण IAS IPS अधिकारी आहेत जे आरक्षणाच्या जोरावरती चांगले सक्षम झालेले आहेत, तरी देखील त्यांच्या मुलांना जे BMWच्या गाडीमध्ये येऊन आरक्षणाचा फायदा घेतात त्याचं काय? हा माझा प्रश्न आहे. जे आरक्षणाचं समर्थन करतात त्यांना आपण जातीवर किती दिवस आरक्षण ठेवणार? हे आरक्षणाची व्याख्या आपण बदलू का शकत नाही? जातीवर आरक्षण ठेवल्याने जातीवाद वाढतो असं होत नाही का? आपण आरक्षण देत असताना आर्थिक निकषावर आरक्षण का देऊ शकत नाही? हा माझा प्रश्न आहे. सिद्धार्थजी, थोडक्यात आपली वेळ संपत आली, मग मला विनायक आंबेकरांकडे जाऊन शेवट करायचं. सिद्धार्थजी, शंकेचं निरसन करा. की आताच काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं की EWSचं आरक्षण आहे म्हणजे आर्थिक निकषावर आरक्षण ऑलरेडी आहे. भाऊ, जरा बघा, आरक्षणाला विरोध करताना आपण ते बघितलं पाहिजे. केवळ सामाजिक नाही, आर्थिक निकषावर आहे ते, म्हणजे खरं तर घटनेत बसत नाही ते, तरी सुद्धा या सरकारनं लागू केले. दुसरी गोष्ट, आरक्षण आणि सवलती या दोन गोष्टींमध्ये गफलत होते. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा हक्क आहे की किती % लोकांना इथे जागा मिळाली पाहिजे, आणि सवलती जसं का फी मध्ये कमी फी घेणं किंवा वयोगटामध्ये सवलत देणं. जर का एखाद्या याची लिमिट ही 33 असेल तर आरक्षित वर्गाला 35 वर्षाची देत असेल, किंवा फी 10,000 आहे तर आरक्षित वर्गाला 3,000 होत असेल. या सवलती म्हणजे आरक्षण नाही. सवलती हा भाग वेगळा आहे, आरक्षण हा भाग वेगळा आहे. या दोन गोष्टी. आता मुख्य मुद्दा हा आहे, आरक्षणाला विरोध का होतो? तर माझी संधी हुकते, माझ्या मुलाची संधी हुकते. म्हणून संधी का हुकते याचा जरा विचार केलाय का आपण? संधी यामुळे हुकते की सरकारी जागा कमी केल्या जात आहेत, सरकारी कॉलेजेस कमी केले जात आहेत, सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत, आणि खाजगी एज्युकेशन माफियाच्या मोठ्या मोठ्या संकुलांच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज उभा केल्या जात आहेत. हेच एज्युकेशन माफिया एज्युकेशन मिनिस्टर म्हणून राज्यात आणि केंद्रात बसतात. म्हणजे हा यांचा धंदा चालवण्यासाठी सरकारी सगळे नियम हे बदलतात. मग जनतेनं, आरक्षण विरोधकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, जर 100 मुलं आहे आणि त्यातल्या 60 मुलांना कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं आणि 40 मुलांना जर का मिळत नसेल तर त्या 40 मुलांचा हक्क हा आरक्षणाने मारलेला नाहीये. या सरकारने लोकसंख्येच्या प्रमाणात कॉलेजेस न वाढवून मारलेला आहे, असलेले कॉलेजेस बंद करून मारलेला आहे. त्यामुळे शासकीय शैक्षणिक संस्था या विषयावर काय आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. प्रदीपजी बोला. नाही, हे बघा, हे सर्व राजकारणी मूळ प्रश्नांना बाजूला ठेवून एकमेकांवर सगळे विषय ढकलण्याचं काम करतात. सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील. मुळात यांना जो विद्यार्थी ऍडमिशन घेतोय त्याला समान वागणूक कशी देता येईल, जातीवाद मिटवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, ह्या विषयावर कोणी चर्चा करत नाही. आपणच भेदभाव करायचं जर शिकवलं विद्यार्थ्यांना, तर मला सांगा, जनरल कॅटेगरीमध्ये गोरगरीब जन्माला येत नाही का? जन्मताच तो श्रीमंत असतो का? मला हा प्रश्न विचारायचा आहे. आणि ज्या पद्धतीने नीटचे पेपर फुटल्यावर आत्महत्या झाल्यात ना मॅडम, त्याच्यापेक्षा हजारो पटीने जास्त आत्महत्या या आरक्षणाच्या रावणामुळे झाल्या असं मी म्हणेल. ह्या आरक्षणामुळेच भेदभाव निर्माण झालेला आहे, आणि आरक्षणामुळे आजही एकमेकडे बघण्याचा भेदभाव आधी होता म्हणून आरक्षण निर्माण झालेलं आहे. देवा, आता भेदभाव होता म्हणून आजार नाही आलेला, आजार होता म्हणून औषध शोधावं लागलेलं आहे. आम्ही एका ताटात जेवतो विद्यार्थी. आज 2026 मध्ये वाटतं म्हणजे किती जात घट्ट चिकटलेली तुमच्या मनात, की मी मागच्या खालच्या जातीच्या लोकांसोबत एकत्र जेवतो. अरे माणूस म्हणून स्वीकारलं एका ताटात जेवलं आरक्षण आलं कशामुळे? जातीय भेदभावामुळे. आणि मोठा वर्ग तुम्ही जेव्हा शिक्षणापासून वंचित ठेवला, देशाची पिछेहाट झाली, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात, त्यांना व्यवस्थेच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आणावं लागलेलं आहे. औषध आलं कॅन्सरवरचं म्हणून कॅन्सर नाही आला, कॅन्सर होता म्हणून औषध शोधावं लागले संशोधकांना. जरा बोलताना थोडा तरी वापर करा. आपण त्यांना थोडस बोलून देऊया. बोला प्रदीपजी, थोडक्यात बोला, माझी वेळ संपत आली. राजकारणाचा विषय असा आहे की त्यांना राजकीय समीकरण जुळवण्यासाठी संधी पाहिजे. राजकारण करण्यासाठी जातीय व्यवस्थेचा वापर कसा होईल याचा ते विचार करतात. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो कुठले राजकारणी, सत्ताधारी की विरोधक, दोघांमध्येही हिंमत नाहीये की सत्य काय आहे, परिस्थिती काय आहे यावर निर्णय घेण्याची ठोस त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये. म्हणूनच ही चळवळ उभा राहिलेली आहे. ही सर्वसामान्यांची चळवळ आहे मॅडम. याच्यामध्ये दिन दुबळे गोरगरीब लोक आहेत,
ज्यांना फक्त त्या ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना जन्म मिळाला म्हणून आरोप तुमच्यावर त्यांच्यावरती असा होता अन्याय की अत्याचार केला जातो. सत्ताधाऱ्यांची फूस आहे या चळवळीला, सीजेपीचं नम्रताजी, मी आंदोलन तुम्हाला WhatsAppला लिंक विभाजन पाठवलेली आहे. जर कृपया तुम्ही ती चेक एक करा. मिनिट, सिद्धार्थ, 2022 मध्ये 2023 मध्ये सिद्धार्थ, जे handle आहे, तुमच्या- त्याच्यावरती चळवळ चालली होती, ते प्रदीपजी, handle ही जी केलं. त्यांना काही चळवळ आहे, बाकीच्यांच्या त्याच्यावरती- बोलण्याचा हक्क त्याच्यावरती मान्य आरोप नाही असा का? आहे हे बघा, तेच की फक्त सरकारची चर्चा फूस आहे चालवतायत तुम्हाला. का? बीजेपीचं आंदोलन विभाजन करण्यासाठी. जे मॅडम, आता मला आरक्षण म्हणायचंय, विरोधी जर चालवतायत, याला त्यांच्या सत्ताधाऱ्यांची पोस्ट फूस 2022-23 च्या असेल, आहे, तर आम्ही त्या बीजेपीच्या पोस्ट टाकतात. सत्ताधाऱ्यांनी- हा बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडनं चालू केलेला ग्रुप आहे, पेज आहे. हे काय सांगतात भाजपचा संबंध नाही म्हणून. हे असंच होतं साहेब, असंच होतं ज्यावेळेस अहो काँग्रेस पार्टी म्हणजे आली होती, बीजेपीने त्यावेळेस केलं त्यांनी असं होत नाही. आरोग्याचा तुमच्या कार्यक्रम कार्यकर्त्यांनी होता, किती त्यावेळेस साहेब, कोरोना बघा ना, लावला तुमच्या गेलेला आहे. त्या हँडलवर जाऊन पोस्ट बघा. विद्यार्थ्यांचा हा भाजपच्या सर्वसामान्य पक्षाने टाकलं, मी भाजपचा कार्यकर्ता आवाज आहे. आहे. माझी वेळ त्याच्यामध्ये संपत आली. कार्यकर्ता माझी म्हणून. वेळ संपत आली. मी बराच वेळ विनायक आंबेकरांकडे पण गेलेली नाहीये. आंबेकरजी ह्या सगळ्यामध्ये होतंय असं की पुन्हा पुन्हा फिरून बोट येत आहे सरकारकडे. 100%. त्या पोटाला काही अर्थ नाही. हे लोक अर्धवट माहितीने बोलतात. मगाशी हे बोलताना म्हणाले की आपण टेक्नॉलॉजीसाठी फ्रान्सकडे भीक मागतो, इकडे भीक मागतो. जरा नीट माहिती तुम्ही घ्या. जोरात बोललं म्हणजे खरं असतं असं काही नाही. भारत हा टेक्नॉलॉजीमध्ये किती प्रगती झालेला आहे ते भारताने दाखवून दिलेलं आहे. आज भारताचा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपोर्ट हा 34,000 कोटी रुपये झालेला आहे. जो काँग्रेसच्या काळामध्ये आपण इम्पोर्ट करत होतो. आपण नीट माहिती घेऊन बोला. एखाद्या विषयावरती आपल्याला बोलायचं असेल तर उगीच सरकारला नावं ठेवायची. सरकारने सरकारी शाळा कॉलेज कमी केले. 5,000 नवीन ITI आम्ही ओपन केले. त्यानंतर मेडिकलच्या सीट 1.5 लाखांनी वाढवल्या. या सगळ्यामध्ये आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढवली. आरक्षणाचा चाललेला आहे. जर उद्या चेंडू त्यासाठी सांगतो आरक्षणाचा की तुमच्या कोर्टात आला, विद्यार्थ्यांच्या आरक्षण हवंय की संधी या नको? भाजपच्या सरकारने वाढवलेल्या आरक्षण हवंय की आहेत. ते नको असा माहिती न चेंडू तुमच्या घेता कोर्टात उगीच काहीतरी आला आरोप तर काय? करताय. मला एक सांगा ना, रफाईल भारताने तयार केलं आणि ते आपण जगाला एक्सपोर्ट करतो असं म्हणायचं तुम्हाला? त्यावेळेला आपण नक्की आपण विचार रफाल तयार करू. केलं ना, त्याचा भारताने आपण सोडलं जे बरोबर. एक घटना मिनिट द्या. संमत आणि विधी संमत मला आरक्षण असेल साहेबांना सांगायचं. त्याला कायम पाठिंबा आहे भाजपचा. बर. भाजप कधीही विघटनाच्या बाजूनी नाही. बर, ठीक आहे. नम्रताजी, मला एक- हनुमंत पवारजी अगदी 10 सेकंद आहेत, पण मला अगदी. क्युरिओसिटीने हा प्रश्न विचारायचाच आहे. जर एवढी मुव्हमेंट असेल, भरेती त्याच्यावरती काहीही आरोप होत असतील, पण अशा प्रकारचा जर विचार आज कुठे जन्म घेत असेल, कदाचित त्याची मुव्हमेंट होईल नाही हे पहिल्यातलं वादळ ठरेल ही पुढची गोष्ट. पण आता जर आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले जात असतील, आरक्षण हटवावं की नाही या प्रश्नाच्या आधी आत्ताच्या व्यवस्थेमध्ये काही विचार, काही ओव्हरहॉल करायची गरज आहे असं वाटतंय का? बिलकुल नाही. आरक्षणाचं तत्व हे राजर्षी शाहू महाराजांनी आम्हाला पटवून दिलेलं आहे. ते ज्या कारणासाठी पटवून दिलेलं होतं ती कारणं आजही जशीच्या तशी आहेत. जे फुल्यांनी इंटरप्रिट केलं होतं इथल्या सामाजिक अन्यायाचं कारण ते तसंच आहे. आणि संविधान सभेमध्ये जे 1,500 लोक बसलेले होते त्यांचं जे कलेक्टिव्ह शानपण होतं की या देशामध्ये SC ST OBC मागास राहिलेले आहेत. जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी. अजून तर जात न्याय जनगणना करायची आहे. दबलेल्या पिचलेल्या जाती अजून मोजायच्या. ते मोजायला मोदी सरकार तयार नाही. त्यामुळे आरक्षणाबद्दल आमच्या मनात कुठलीही किंतु परंतु शंका नाही. आरक्षण आणखी परिणामकपणे लागू झालं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाच्या विरोधामध्ये संविधान तयार होताना पासूनचे आवाज आहेत ते आवाज राहतील. त्या आवाजाला आम्ही काय करायचं राजकीय उत्तर आम्ही देऊ. त्यामुळे आरक्षणाचे विरोधक होते आणि राहतील. पण आरक्षणाचे समर्थक इथं 75% जनता आहे. आणि सामाजिक अन्याय आजही होतो. ज्यावेळेस मंदिरामध्ये 80-90% जास्त दलित पुजारी जातील आणि संघाचे पुढचे 5-10 स्वयंसेवक दलित समाजाचे असतील त्यावेळेस आरक्षण संपलं का नाही, संपवायचं का नाही याची चर्चा करू. अजून लग्न मंडपामध्ये दलितांना येऊ दिलं जात नाही. अजून वेशीमधून जाऊ दिलं जात नाही. अजून दलित आहे म्हणून बाहेर बसवलं जातं. अजून इथे अट्रॉसिटीच्या केसेस 2-2 लाखांना महाराष्ट्रामध्ये पेंडिंग असतात. अशा काळामध्ये आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे संविधान विरोध आहे. हे सामाजिक न्यायाच्या विरोधी आहे. एक गोष्ट या सगळ्यामध्ये नक्की, आरक्षण हा शब्द जिथे येतो तिथे राजकारण नक्की येतं, कारण त्या ठिकाणी असते वोट बँक. त्यामुळे आगामी काळामध्ये ही आरक्षणासाठी ही जी समाज माध्यमातून पुकारलेली ही जी चळवळ आहे तिचं रूप कशा पद्धतीनं मोठं होतंय, CJP सारखं ते एक मोठं जन आंदोलन होईल का, जेनझी यामध्ये उतरेल का, त्यांना खरंच नेमकं काय हवंय हे येणारा काळ आपल्याला नक्कीच दाखवेल. आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला चर्चेसाठी. सगळ्यांचे आभार. त्यांचे विचार त्यांनी या ठिकाणी मांडले. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.